ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। काय सांगाल, आवाज पेंटच्या या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं होतं आणि अनेकांनी अनेक प्रश्न विचारले, पेंटचे अनेक प्रश्न आहेत, तुम्ही कशा पद्धतीने ते फेस केलं? अर्थातच हे सगळे ज्वलंत प्रश्न आहेत पेंटचे, ज्याच्यावर मी गेली 2-4 वर्ष काम करते सातत्याने। त्याच्यामुळे माझेही ते आधी प्रश्न होते, पण मला असं कधी वाटलं नव्हतं की त्याची उत्तरं मला द्यावी लागतील। आणि मला असं वाटतं हा प्रयोग खूप चांगला होता। आपण ज्यांना मत देतोय त्यांना हे प्रश्न माहिती आहेत का, त्यांच्याकडे किमान याची उत्तरं आहेत का, हे जाणून घेण्यासाठीचे ते प्रश्न होते। मला जितकंही शक्य झालं तितकी मी प्रामाणिक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला। आणि आजच्या या प्रश्नातून एक जाणीव झाली की नागरिकसुद्धा किती सजग आहेत, की जे उमेदवारांकडून अशा प्रश्नांची उत्तरं निवडणुकीपूर्वी मागतायत की तुम्ही झाल्यानंतर याच्यावर काय काम करणार आहात। आणि माझ्या दृष्टीने लोकशाहीमधले प्रश्न विचारणं नागरिकांनी ह्याच्यापेक्षा सकारात्मक काही नसेल। आणि मी स्वागत करते अशा सर्व नागरिकांचं की जे असे प्रश्न घेऊन येतात, जे प्रश्न विचारतात, न घाबरता विचारतात, तळमळीने विचारतात। अशा सर्व प्रश्न विचारणाऱ्यांचे मी आभारसुद्धा मानते आणि स्वागतसुद्धा करते। काही दोन्ही उमेदवार आज नगर अध्यक्षासाठी जे उभे होते ते दोघेही आले नव्हते, त्यांच्याबद्दल काय झालं? मुळातच निवडणुकीला सामोरं जाताना मतदारांना काही प्रश्न असतात मनामध्ये, कारण पक्षाची निवडणूक असते, आघाडीची निवडणूक असते, उमेदवाराचा एक आपला अजेंडा असतो, पण नागरिकांचा मतदारांचा अजेंडा काय आहे तो जर जाणून घ्यायचा असेल तर अशा पद्धतीच्या कार्यक्रमातूनच ते कळतं। कारण आपण फक्त सांगतो जेव्हा उमेदवार असतो म्हणून ऐकायचा प्रयत्न करत नाही। मला असं वाटतं, मी त्यांना नक्की म्हणजे विनंती करेन की त्यांनी आज इथे येणं गरजेचं होतं, हे प्रश्न समजून घेणं गरजेचं होतं। आणि अर्थातच त्यांची उत्तरं माझ्या उत्तरांपेक्षा वेगळी असती, मतदारांना फरक करता आला असता की ह्या काय उत्तर देतात, ह्या काय उत्तर देतात आणि ह्या काय उत्तर देत आहेत। त्यांच्यासाठी सोपं झालं असतं की येणाऱ्या निवडणुकीला यातून कुणाला आपल्याला मत टाकायचंय, पण मला असं वाटतं कदाचित त्यांना वेळ नसेल या सगळ्यासाठी, म्हणून ते आले नसतील। आवाज पेंटचा या कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं होतं, त्याबद्दल काय सांगा? खरं तर आवाज पेंटचा हे मी जेव्हा अपील केलं पेंटच्या जनतेला, कारण की आपण बघू शकता की मी ज्या काही व्हिडिओ टाकते किंवा बाकी सर्व जे काही समस्या फेस करतात पेणमध्ये किंवा आपल्या पेणमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम एकत्र येऊन इथे घेण्याचं ठरवलं होतं। आवाज पेंटचा ह्या कार्यक्रमाचं नाव होतं आणि नक्कीच हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नव्हता। इथे कुठल्याही पक्षाचे झेंडे किंवा कुठल्याही पक्षाचे आपण स्कार बघू शकतो इथे नक्कीच नाही आहेत। हा पूर्ण कार्यक्रम आपल्या पेणच्या जनतेचा होता, पेणच्या आवाजासाठी घेतलेला कार्यक्रम होता आणि नक्कीच या आवाज पेणच्या कार्यक्रमाला आपल्या पेणच्या जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। अनेक प्रश्न इथं उत्पन्न केले होते, त्याची उत्तरं त्यांना मिळाली का? नक्कीच मिळाली, पण आम्ही आशा व्यक्त करत होतो की आपले तिन्ही उमेदवार एका मंचावरती असतील, पण तसं झालं नाही। ती थोडी खंत मनात राहील, पण नक्कीच आपण हा कार्यक्रम जेव्हा आपल्या पेणची निवडणूक पूर्ववत होईल त्यानंतर आपण नवीन जे नगराध्यक्ष किंवा नवीन जी नगरपालिकेची जी टीम असेल त्यांच्यासोबत हा आवाज पेंटचा कार्यक्रम आपण नक्कीच घेणार आहोत। तेव्हा देखील आपण सर्व पेणला आमंत्रण देणार आहोत आणि आपल्या नवीन टीमला नगरपालिकेच्या आपण तिथे बोलवणार आहोत। किती अभ्यासिका मग पुणे आणि पेणमध्ये फार अंतर आहे का? मग MPSC करायची आहे तर पुण्याला कशाला जायचं? आमच्याही नगरपालिकेमध्ये येऊ द्या अभ्यासिका। इथं एखाद्याला बाथरूम आलं कुठं जायचं माहित नाही, नशीब ST स्टँड वरती एकच उतारी आहे, आसपास तुम्हाला 1.5 किलोमीटरच्या पुढे जावं लागेल आणि ते पण कुठं कुठल्या तरी झाडाच्या आडोशाला नाहीतर भिंतीचा आधार घेऊन। महिलांची तर सोयच दिसत नाहीये। मग हे प्रश्न मांडायचे कोणी? आणि प्रश्न मांडण्यासाठी माणसं इथं आलेली आहेत जे मतदान करणार आहेत, पण उमेदवारांचा आता पत्ता नाहीये। मी कुठल्याही पक्षाचा नाहीये किंवा मी कुठल्याही उमेदवाराचा नाहीये, तर मी ह्या लोकांचा आहे आणि ह्या लोकांसाठी इथं आलेलो आहे। आणि लोकांना आता जाणीव झाली आहे, कारण येणारी पुढची पिढी मला आदर्श वाटतं, अभिमान वाटतं। इथं चैतन्यासारखा एक पोरगा म्हणजे मी 9वीत असताना या मुंबई गोवा हायवेचं काम सुरू झालंय। आता 9वीत असताना म्हणजे 2008 मध्ये, म्हणजे 8 कुठं 2025 कुठं, म्हणजे एखादा रस्ता बनवायचा झाला
तर आमचे पुढारी 1 वर्षात बनवतात. पण महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.